आपली केळी अशी पिवळसर का दिसते? काय झालं असेल बरं? हो ना, काय माहिती काय झालं, पिवळसर चमकायला लागली आपली केळी. अरे बापरे साहेब, तुम्ही आणि माझ्या शेतात काय काम काढलं हो साहेब? काय नाही सीताराम भाऊ, या रस्त्याने जात होतो, इकडे शेतात पाहिलं तर सीताराम भाऊ आणि वहिनी साहेब आहेत म्हटलं शेतात. काहीतरी चिंतेत दिसताय, चला भेटून घेऊ म्हटलं. हो ना साहेब, आतापर्यंत मी येत होतो शेतात, माझा केळी मस्त हिरवागार टवटवीत दिसत होता आणि आज पाहतो तर काय असे पानं पिवळसर पडलेले आहेत. काय झालं असेल साहेब? अरे सीताराम भाऊ, ही काही टेन्शन घ्यायची गोष्ट नाही. जेव्हा केव्हा पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासते तेव्हा झाडाची पानं पिवळी पडत असतात. टेन्शन घेऊ नको, माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. अरे बापरे, रामबाण उपाय? अहो साहेब सांगा तरी लवकर. हे बघ, नायडसचे अत्याधुनिक स्प्रेड ड्रायर टेक्नॉलॉजीवर आधारित सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढणारे दर्जेदार ग्लेज. हे ग्लेज तू एकदा वापर आणि बघ मग कमाल. अहो साहेब, पण माझे पीक केळी आहे, केळी या पिकावर चालेल का हे ग्लेज? अरे सीताराम भाऊ, पीक कोणतेही असो बरं का, पीक कोणतेही असो, नायडसचे हे अत्याधुनिक स्प्रेड ड्रायर टेक्नॉलॉजीवर आधारित सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढणारे दर्जेदार ग्लेज हे एकदा वापर आणि बघ मग कमाल. अरे वा साहेब, असं का? बरं ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही दिलेला सल्ला मला लाभदायक ठरलेला आहे, म्हणून यावेळेस देखील मी हे नायडसचे अत्याधुनिक ग्लेज हे वापरून पाहतो. बरं साहेब, याचे प्रमाण कसे घ्यायचे? हे बघ सीताराम भाऊ, फक्त आणि फक्त ड्रीपद्वारे एकरी 2 किलो हे नायडसचे ग्लेज टाक. लक्षात ठेव, एकरी 2 किलो फक्त ड्रीपद्वारे. बरं बरं साहेब, आजच मी ड्रीपद्वारे एकरी 2 किलो हे ग्लेज वापरतो. बघू बरं. मग सीताराम, पाहिला का तुझा केळी? त्या दिवसाचं आणि आजचं पीक बघ कसं हिरवगार आणि टवटवीत आहे. हो हो साहेब, अवघ्या 10 दिवसात मला खूपच चांगला फरक जाणवला. धन्यवाद. काय वहिनी साहेब, काय म्हणता तुम्ही यावर? पीक कोणतेही असो, पिकाला ड्रीप मधून वापरा नायडसचे ग्लेज, तेव्हाच राहील पिकावर तेज.